नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आमचा पुरीमधला तिसरा दिवस आहे। आज आम्ही चिल्का झील येथे जाणार आहोत। हा समुद्राच्या किनारीच आहे चिल्का झील। हा भारी स्पॉट आहे। तिथं किती वेळ थांबणार आहोत आपण तिथं? 8 तास बोट राईड आहे। 5 तास ना, 5 तासाची बोट रायडिंग आहे आणि फुल मजा येते तिथं। बोटीमध्ये आपल्याला ते फिरवतात सर्व ठिकाणी आणि बेट पण आहे एक छोटासा, त्या बेटवर पण घेऊन जातील आणि आपल्याला बघू ड्रोन शॉट भेटतात का तिथे घ्यायला। भेटला तर बरं होईल, नाही तर मला इकडे ड्रोन उडूनच दिला नाही लास्टपर्यंत। आपली गाडी निघाली, आता आपण तिकडे चाललोय। ही आमची बस आहे। ही गाडी आज आम्हाला फिरवणार आहे दिवसभर, चिल्का झीलला नेणार आहे। बसा चला लवकर। त्या गाडीमधून आम्हाला उतरवलं आणि दुसऱ्या गाडीमध्ये टाकलंय। आता काहीतरी एसीचा प्रॉब्लेम झालाय, टेक्निकल प्रॉब्लेम आहे। चालेल, आम्हाला काय टेन्शन नाही, गाडी भेटल्याशी मतलब। आता आपल्यासोबत परी सुद्धा, परी पण चिल्का लेकवर आले आपल्यासोबत। परी काय काय करणार तिथं ते सांग आमच्याबरोबर। माझ्या काय काय करशील अजून? काय डॉल्फिन पण आहे तिथं? किती असतील? डॉल्फिन नाही दिसले तर काय करशील सांग? मातीत खेळायला कायच नाही, पण तिथं वालू आहे, माती नाही। वालीत खेळशील ना? येतं ना खेळताना? लाटा पण येतात अशा असं देखील लाटात गेलो आपण। अशा तऱ्हेने आपली परी लाटात आणि मातीत मजा करणार आहे आणि बोटिंग मध्ये नाही करणार ना तो? बोटीत नाही ना बसणार? असू दे, आम्ही बसू बोटीत। नाही, 4 आहेत, 4 डोले आहेत त्याचे। बस का नाम है राजलक्ष्मी और बस का नंबर है 2799। बस का नंबर है 2799। बस का नाम है राजलक्ष्मी। तो चलिए अभी आप लोग हमारे नाम और नंबर को भी नोट करके रख लीजिए। हमारा नाम है संजय। आता आलोय आम्ही या स्पॉटवर, चिल्का लेक और चिल्का झील इसको बोलते। पुरीवरून येथे येण्यासाठी 120 रुपये तिकीट घेतलं आमच्याकडून। 120 रुपयामध्ये रिटर्न आहे। पुरी टू चिल्का लेक आणि चिल्का लेक टू पुरी 120 रुपये एसी बसचा तिकीट आहे। भारी आहे। आणि इथून आता तिकीट काढायचं आहे 350 रुपये किंवा 450 रुपये। 350 रुपयात म्हणजे सर्व ग्रुपने जाऊ शकतो आणि 450 रुपयात आपण 12 जणांची एक सिंगल बोट असतं, त्या बोटमध्ये जाऊ शकतो। आम्ही 12 जणांची एक सिंगल बोट केलेली आहे। 450 रुपये आमच्याकडून तिकीट घेतलेलं आहे। चला आता पुढे काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला। चिल्का लेकमध्ये काय काय आहे ते। रेडी टू राईड। ह्या काय हाय, तुम्ही पण हाय दिसता। परी दिसते काय? परी दिसते? हा समोर दिसतोय तो चिल्का लेक, गुगलवर नाव येतं चिलिका लेक। या बोटी आहेत, या बोटींमध्ये बसून आपण जाणार आहोत। 450 रुपयेवाली बोट आम्ही बुक केलेली आहे। पर पर्सन 450 रुपयेवाली, म्हणजे 12 जणांची एक ती बोट असतं, ती डायरेक्ट बुक करून टाकली कारण आम्ही 12 जण होतो म्हणून। मनू चल।
आमची आली 12 जणांची बोट. ताई थांब 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 ताई थांब. हे थांब होय. हालू नका थांबा. चिल्का लेक मध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे. एक जण पोहते चिल्का लेक मध्ये. पाणीच नाही वाटत जास्त. कमरे इतकंच पाणी आहे. मच्छी पकडण्यासाठी हा बघा पट्टा लावला यांनी. जाली सारखा असतं का जाल कसा असतं तसा पट्टा असता. मग लाल चिमोडा या आयलंड वर लाल चिंबोडा भेटत. तो आता आपल्याला दाखवायला घेऊन आलाय. सावलीत है ये और थोड़ा सा बड़ा होता है. देखिए ये डिफरेंट कलर की होता है. लाल कलर किधर ये की है दो ठो है. ये कलर चेंज कर लिया है छोटा वाला. ये लाल खेकडा लाल होता है. ये अपना लाल क्रॅब. अरे ते आगोटीला आपलीकडे नाही लाल होत. आपली तर भेटत असा. इसमें केमो बनता है. कैंसर का केमोथेरेपी बनता है सर. अच्छा इससे क्या केमोथेरेपी? इससे कैंसर का केमोथेरेपी बनता है. आप लोग फुल पैकेज लिया है सर. हाँ फुल पैकेज दिखाएंगे. आप लोग कहाँ का रहने वाला है? अलीबाग. अलीबाग दिखाएंगे. सिंपल दिखाएंगे. महाराष्ट्र रायगढ़ है उसमें. किधर दिखाओगे. दिखाएंगे. सब में नहीं होता है. इधर आओ. अरे इसका तो करी बनाते हैं हम. ये शंख उधर से साइड दीजिए. किधर आपको देखना है. समुद्र है ना. चिल्का दीजिए. समुद्र है. समुद्र का ये जंगल है. जंगल का बगल हमारे समुद्र रहता है. बंगोपसागर. 40-50 नीचे जो मछुआरे लोग जाल लगाते हैं. जाल में इसी पे चला आता है. आप लोग पता है इसमें क्या मिलता है. इसमें मोती मिलता है. कैसे बनता है पता है आप लोग को. स्वाति एक नक्षत्र होता है. साल में एक बार आता है. स्वाति नक्षत्र पहला बार इसका बुन इसी का अंदर आता है. इसमें मोती मिलता है. सब में नहीं मिलता है. किसी में मिलता है. देख लीजिए. वो खाने के लिए दो. खाने के हमारे लिए इधर कोई नहीं खाता है. ये नहीं खाता. हमें नहीं खाता है. आप लोग खाते हैं. मुझे पता है. आपका उधर कालुआ मिलता है ना. हाँ वही सही पकड़े. हम लोग कैसे बता रहे हैं. सुरमई उधर फेमस है ना. शिंपल्या घेऊन आलाय हा. आणि आपल्याला त्याच्यात दाखवेल हा मोती भेटते का नाही. तो त्याच्यात एक मोती भेटलाय आपल्याला. ये मोती कभी गोल नहीं रहेगा. आड़ा तड़ा तबड़ा आता है. दिखाओ कैसा ये है. गुस्सा कम करे. दिमाग पर शांत रखे. चंद्रमा दिन को आ जाए. इधर बेचा आता है 450. लेंगे तो नहीं लेंगे तो चलेगा. 450 में ये मोती मिलेगा. एक ही निकला और निकालो. चाहिए तो निकालेंगे. नहीं तो नहीं. 450 रुपयात एक मोती आपल्याला भेटेल. बघा पाहिजे. शांति. गुस्सा को शांति रखता है. दिमाग पर कंट्रोल रखता है. गुस्सा होता तेरे को ना. बहुत होता है. परी तुले एक 450 दे आणि घेऊन टाक. त्याला 450 द्यावा. हे दाखव. हे मोती बघू दे कसा आहे. दिखाओ मुझे भी. पॉलिश करते हैं ज्वेलरी लेके. आप लोग सर्टिफिकेट देगा. एक मोती का कीमत 4000-3000 ऐसा लेगा. हम पूरा फुल प्राइस देख के रहते हैं. हा मोती चाहिए आप लोग को. ओरिजिनल मोती आहे. बताने आप लोग चाहिए. हा पॉलिश वगैरे केला जातो. त्यानंतर त्याला हे होतं. हे भारी दिसतं. 450 रुपयात आपल्याला देते हा मोती. हा हे ओडिया में क्या बोलते हैं इसको. छिपो. शिप्पो. शिप्पो. डॉल्फिन दिखाओ हमको. डॉल्फिन परत भेटला अजून एक. हे आपल्या समोरच फोडून दाखवतात. शिंपले आणि त्याच्यातून आपल्याला एखाद गोष्ट तरी भेटतं. हे 4-5 पाल्या अशा फोडल्या. त्याच्यातून आपल्याला 6 शिंपले भेटले. माझ्या समोरच त्याने फोडून दाखवला म्हणून मी हा एक घेतला. एक मोती हो गया. चमकतो.
आता आपण घरी जाऊन तो बघू कसा आहे तो. आणि अजून काहीतरी आणलं. हे इसको क्या बोलते हैं? आपने क्या बोलते हैं इसको? रॉकेट स्पाइडर. रॉकेट स्पाइडर. अरे रॉक स्पाइडर बोलतात. रॉक स्पाइडर. ये रॉक स्पाइडर है. पता है सर आप लोग को नहीं. आदमी का पेट में स्टोन बनता है कि नहीं, इसका पेट में स्टोन बनता है, इसका नाम होता है पुकराज. वो दोनों नाम दिख रहा है. देखो इसको कैसे मशीन तरह काटता रहता है, इसका अंदर पोखराज मिलता है, हर रोज ये पोखराज को काटता रहता है, चिकना सानी खुद बनाता है. अच्छा. ये जो ये आदमी ये जानवर अपने थक के जोले चाल लेता है, बताता हूँ मेकिंग कटिंग किया, देख लीजिए आप लोग कैसे मिलता है. पुकराज. हा त्याच्यात भेटला आपल्याला. एनिमल देता है मैडम. त्याच्या पोटात होता. हिरा आहे तो. पुकराज. हे पुकराज इसको बोलते. पुकराज बोलतात याला. हा आता आपल्या समोरच त्यांनी काढून दाखवला. हिरा. डॉल्फिन तर नाही आले पण आपल्याला कावले आम्हाला फ्लाईट. अजून द्या अजून द्या. कावले कावले येऊ दे. परी परी घेऊन या लवकर. डिश नको. अंचल क्या चला उडवा. आईश. हे बघ किती. फ्लाय फ्लाय. बघ आपला आलाय. आपण इथल्या डॉल्फिन पॉइंटला आलोय परंतु अजून आम्हाला एक पण डॉल्फिन दिसलाय नाही. आम्ही 10 मिनिटं झाले आम्हाला इथं. कदाचित दिसले तर दिसतात नाही तर नाही दिसत असं पण आहे. तर एवढ्या जास्त बोटी असल्या तर ते डॉल्फिन येत नाही समोर. आज तसाच झाला. आज संडे असल्यामुळे जाम बोटी आहे तिथे आणि ऊन पण खूप झालाय. ते जास्त करून सकाळी दिसतात डॉल्फिन. आता आमची फेरी फुकट गेली एवढी. आम्ही डॉल्फिन बघायसाठी खास आलेलो पण नाही भेटले. तर आता दुसरा आयर्लँडवर जाऊ. तिथे बघू कसा आयलँड वगैरे आहे. उतार चल इथं. तेव्हा ड्रम लावलाय बघ. चलो आ जाओ आ जाओ जल्दी से आ जाओ. चलो हाँ इधर आ इधर आ. बाय. हात दो. आता आम्हाला एका आयलंडवर सोडलाय. छोटासा एक बेट आहे. त्या बेटवर 20 ते 25 मिनटं फिरण्यासाठी सोडलाय आम्हाला. तर आम्ही फिरतो. काय काय आहे आयलंडवर ते दाखवतो. ही सर्व झाडच आहेत बाकी काय नाही. पलीकडे काय असला तर तो बघायला चाललो आम्ही. आता या बेटावर नुसती सुरूची झाडच आहेत. काय आहे तिकडं? क्या आहे उधर? पानी है सिर्फ. हाँ दूसरा कुछ नहीं.
आयला ते बोलतात पुरीमध्ये बघितलेला तो समुद्र आहे इथं सुद्धा, म्हणजे पूर्ण समुद्रच आहे. बेट आहे मधीत म्हणजे काय पुढं काहीतरी असणार, समुद्रच असणार. असं बघून येऊ लगेच कसा आहे तो पण आपल्याला समजेल ना. चला हे दमली परी आमची दमली. नाही दमलीस नीट सांग. खरोखर परी दमलीस नाही. इकडचं तापमान जास्त आहे त्यामुळे वालू जाम तापलेली आहे, हीट झाले. बिना चपल्याशी कोण चालूच शकत नाही. हा समोर दिसतोय तो बंगालचा महासागर. स्लोप बघा डायरेक्ट असं खाली आहे. इथं समुद्र सपाटी थोडी कमी आहे, म्हणजे किनारा असतो ना समुद्राचा. आपल्याकडे कसा प्लेन आहे समुद्र, इकडे प्लेन नाही, इकडे डायरेक्ट डाऊनच आहे. रिस्की आहे पावण्यासाठी. ज्याला पावताने ते त्यानेच जावे, नाही येत त्यांनी तर जाऊच नाही. लाटा बघ असल्या आल्यात. आता या आयलंडवर थोडेसे ड्रोन शॉट घेत आहे, ते बघा कसे वाटतात ते. अशा तऱ्हेने आपली बेटावरची ही सफर पूर्ण झाली. सर्वजण माझी वाट बघतात, मी एकटा लेट झालो आहे. मी ड्रोन उडवत होतो म्हणून. असू द्या, भारी आहे फिरण्यासाठी, पण जाऊ द्या. पण काय नाही, तुम्ही पण एकदा या आणि मजा घ्या या राईडचा. मजा वाटतं आणि फिरायला पण मजा येत आहे. बोटीतून 3 तास जाम होतं. असू द्या, पण मजा आहे. या एकदा. चला धन्यवाद. चाललो आम्ही आता घरी. शेवटी पोचलो किनाऱ्याला. चिलिका लेक म्हणजेच चिलिका झील. या झीलमध्ये सर्वात मोठा स्कॅम होतं, जे आपल्याला शिंपले फोडून हिरे काढतात, म्हणजे मोती काढतात, ते दाखवतात ना. ते सर्वात मोठा स्कॅम आहे तो, की ते हिरे नसतात, ते काहीतरी असा दिसला कुठून तरी हे केलेलं असतं त्यांनी. ते तुम्ही घेऊ नका. मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो. हे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, म्हणजे ते रिअल असं वाटतं आपल्याला की हा फोडून काढलेला आहे त्याच्यातून मोती. तुम्हाला समजणारच नाही. आम्हाला पण समजत नव्हता, पण आम्ही नंतर डाऊट आला त्याच्यावर. आणि तो हिरा 5,000 रुपयाला विकतात. तो दुसरा एक काहीतरी ते फोडतात, काय आता नाव तुम्हाला, पुष्कराज म्हणून आहे, तो पण आहे आपल्याकडे ती व्हिडिओ, ती पण तुम्हाला दाखवतो. सर्वात मोठा स्कॅम आहे, घेऊ नका अजिबात. एवढी जागा नाव खराब करतात त्याच्यामुळं.